नमस्कार मित्रांनो, टेट 2025 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपण मिक्सर म्हणून 10 क्वेश्चन प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत आहोत। त्यामध्ये मराठी सुद्धा आहे, इंग्लिश येणार आणि अन्य सुद्धा मॅथ्स आणि रिजनिंग, चाइल्ड सायकोलॉजीचे प्रश्न तुम्हाला शिकवणार आहोत। पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, म्हणजे या ठिकाणी सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे। ऑप्शन क्रमांक आहे ताम्र, हेम, लोह आणि काष्ठ। मित्रांनो, सोने सोने म्हणजे काय होते तर कनक होते। सोने म्हणजेच काय होते तर कांचन होते। सोने म्हणजेच होते हेम, म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे। बघा, हे आहे सोने। या ठिकाणी सोने म्हणजे सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य आणि हेम या ठिकाणी देण्यात आलेले आहे। हिरण्य सुद्धा म्हटले जाते, हेम सुद्धा म्हटले जाते, कांचन, कनक आणि सुवर्ण सुद्धा म्हटले जाते। देन या ठिकाणी लोह असं देण्यात आलेलं आहे। तर लोहाचे सुद्धा तुम्हाला शब्द माहीत पाहिजे समानार्थी। हे लोखंड आहे आणि लोखंडाला आय आणि आयस म्हटले जाते। कंप्लीट। सेकंड क्वेश्चन घेऊया। या ठिकाणी सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय देण्यात आलेलं आहे, जिथे कारण तिथेच कार्य घडायला हवे। जिथे कारण तिथेच कार्य घडायला हवे, पण कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य जर दुसऱ्या ठिकाणी घडत असेल तर कोणता अलंकार होतो। या ठिकाणी असंगती अलंकार, पर्यायोक्त अलंकार, व्याजस्तुती अलंकार आणि विरोधाभास अलंकार। ज्यावेळेस कार्य एका ठिकाणी घडते आणि त्याचे पडसाद जर दुसऱ्या ठिकाणी घडत असेल तर त्यावेळेस असंगती अलंकार असा होत असतो। त्याचं आपण उदाहरण बघूया। उदाहरण दाखल आपल्याला असं सांगता येईल की कोणी कोडे माझे उकलील का, कोणी शास्त्री रहस्य कळविल का, हृदय तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझे उजळे। म्हणजे एक प्रियकर आपल्या प्रेयसीला काय म्हणतो की हृदय तुझ्या सखी दीप पाजळे, तुझ्या हृदयामध्ये एक दीप तेवत आहे आणि त्याचा जो प्रकाश आहे तो माझ्या मुखावर पडत आहे। म्हणजेच कार्य एका ठिकाणी आणि परिणाम दुसऱ्या ठिकाणी जर होत असेल तर कोणता अलंकार होत असतो, असंगती अलंकार होत असतो। झालं, असंगती अलंकार तुम्हाला कळला। त्यानंतर आहे पर्यायोक्त अलंकार। पर्यायोक्त अलंकार या ठिकाणी बघा, आपण ज्यावेळेस म्हणतो, म्हणजेच आपले वडील किंवा इतरांचे वडील जर का समजा तुरुंगात गेलेले असेल तर आपण डायरेक्टली असं नाही म्हणत ना की माझे वडील तुरुंगात गेलेले आहे, पोलिसांनी त्यांना पकडून नेलं, असं वगैरे म्हणत नाही। तर असं म्हटलं जाते पर्यायी की माझे वडील सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे, सरकारचा पाहुणचार घेत आहे। म्हणजेच काय झालं, पर्यायी उक्ती झाली, पर्यायाने बोलणंच झालं, म्हणून ते पर्यायोक्त अलंकार असते। त्यानंतर आहे व्याजस्तुती अलंकार। व्याजस्तुती म्हणजेच काय, व्याज म्हणजे खोटी स्तुती केल्या जाते, त्याला म्हटल्या जाते व्याजस्तुती अलंकार। या ठिकाणी बघा, होती वदन चंद्राच्याच दर्शनाचीच आस्ती, अर्धचंद्रच तू द्यावा यावरून कृपा कोणती, ही पंक्ती येतं व्याजस्तुती अलंकाराची। येस। त्यानंतर विरोधाभास अलंकार। विरोधाभास अलंकार म्हणजेच दोन स्टेटमेंट असे असतात किंवा दोन शब्द असे असतात, ते आपापसामध्ये विरुद्धार्थी असतात। कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी असी, लोकोत्तरांची हृदय कळती न कुणासे। कठोर आणि मृदू हे दोन विरोधाभासी शब्द या ठिकाणी आलेले आहे, म्हणून यामध्ये असतो विरोधाभास अलंकार। त्यानंतर तिसरा प्रश्न, सर्व प्रश्न आपण मिक्स मध्ये घेतो, सो मिक्स क्वेश्चनची आपली सिरीज सुरू आहे। या ठिकाणी सूचना बघा, PQRST असे 5 स्टेटमेंट देण्यात आलेले आहे आणि हे 5 स्टेटमेंट तुम्हाला दिसून येतात। आता त्याची पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल, होऊ शकते पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे कोणते विचारले जाऊ शकते, मग ते आपल्याला फाइंड आउट करायचे असते। हा मराठीमधला पॅरा जंबल आहे। काय आहे, पॅरा जंबल्ड आहे। ओके, असे प्रश्न विचारतात। मग म्हणजे एखादी स्टोरी दिलेली असते तर त्याचे जे इव्हेंट्स असतात ते खालीवर केलेले असतात, मग आपल्याला त्याला रिअरेंज करावे लागते। सो हा प्रश्न असतेच, टेटमध्ये असतो IBPS पॅटर्नला। या ठिकाणी बघा, एके दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास श्रीकृष्णाने लोकांना सुचवले, म्हणजे पूजा करण्यास सुचवते। लोकांचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका छोट्या गोवर्धन पर्वत उचलून धरला, म्हणजे गोवर्धन पर्वत ते उचलून धरतात। इंद्रदेव रागावतो आणि वृंदावनावर वादळ सोडतो। इंद्रदेवाला चूक कळते, माफी मागतात ते।
वेळोवेळी पाऊस यावा यासाठी वृंदावनामधील जनता दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करीत होते. बघा आता हे 5 जे इव्हेंट्स तुम्हाला दिसतात त्यापैकी पहिला इव्हेंट्स कोणता ते आधी शोधून काढायचा, देन मग लास्टचा इव्हेंट शोधून काढायचा. या ठिकाणी बरंचसं कन्फ्यूज होते की बरेच मुलं काय करतात की एके दिवशी दिसलं की त्याला फर्स्ट नंबर देतात, परंतु या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. वेळोवेळी पाऊस द्यावा यासाठी वृंदावनामधील जनता दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करीत होते. मग अशा वेळीच काय झालं, म्हणजे हा एक झाला, यस झाला फर्स्ट. मग एके दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास श्रीकृष्णाने लोकांना सुचवले की बाबा इंद्रदेवाची काय आता पूजा करू नका, तुम्ही फक्त या गोवर्धन पर्वताचीच पूजा करा. मग लोकांनी आपल्या श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकतात. म्हणजे हा झाला 2 क्रमांक. तिसरं असं आहे की हे ऐकून इंद्रदेव खूप रागावला आणि मग काय करते इंद्रदेव की वृंदावनावर वादळ सोडते ज्या ठिकाणी गोवर्धन पर्वत असतो. म्हणजे हे झाला तिसरा. या ठिकाणी टी नंतर हा क्यू. त्यानंतर चौथा स्टेटमेंट कोणता येणार आहे, चौथा इव्हेंट्स कोणता येणार, तर पी आणि आर राहिलेला आहे. मग श्रीकृष्ण काय करतात की लोकांचे संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण तो जो छोटा गोवर्धन पर्वत आहे ते उचलून धरतात. म्हणजे हे झाला पी. आणि त्यानंतर आणि ते वादळ बरोबर त्या बोटाच्या खालून चाललं जाते आणि शेवटी सर्व लोकांचे संरक्षण श्रीकृष्ण करतात. आणि मग हे बघून इंद्रदेवाला त्याची चूक कळते आणि ते श्रीकृष्णाकडे माफी मागतात. म्हणजेच पी नंतर येणार आहे आर. हा झाला सिक्वेन्स. हा सिक्वेन्स तुम्ही लावला की IBPS पॅटर्न काय करते की मराठीमध्ये हे प्रश्न असे किती ठिकाण टाकते, तर 5 ठिकाण टाकून देते. एकदाचा सिक्वेन्स लावला की आपल्याजवळ जो कागद मिळतो त्याच्यावर आपण तो सिक्वेन्स लिहून घ्यायचा, कारण की मध्ये मध्ये असे प्रश्न येत असतात. आपला सिक्वेन्स लागलेला आहे STQPR. मग त्यातलं तिसरं वाक्य कोणतं, तर हे तिसरं वाक्य क्यू इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. दुसरं विचारलं, पहिलं विचारलं तर एस, दुसरं विचारलं तर टी आणि शेवटचे विचारले तर आर. चौथा प्रश्न घेऊया. हा प्रश्न आहे फंक्शनल ग्रामरचा. फंक्शनल ग्रामर म्हणजेच काय, तर कार्यात्मक व्याकरण. IBPS पॅटर्न काय करते लक्षात घ्या. IBPS पॅटर्नच्या संदर्भात सांगतोय की पॅराजंबल 5 मार्कासाठी विचारते, मात्र जे फंक्शनल ग्रामर आहे म्हणजे कार्यात्मक व्याकरण जे आहे ते कमी प्रमाणात विचारते. तरीसुद्धा आपल्याला काही चॅप्टरवर फोकस करावाच लागणार आहे, जो या ठिकाणी समास आहे. समास म्हटलं की त्याच्यावाले 4 प्रकार पडतात. एक येतो अव्ययीभाव समास, दुसरा येतो तत्पुरुष, तिसरा येतो द्वंद्व आणि चौथा येतो बहुव्रीही. तुम्हाला माहीतच आहे. या ठिकाणी बहुव्रीही समासाचे यांनी काय दिलेले आहे, तर 4 उदाहरणं दिलेले आहे. आता बहुव्रीही समासामध्ये एक विभक्ती बहुव्रीही समास येतो आणि विभक्ती पहिली विभक्ती सोडता आणि शेवटची जे संबोधन विभक्ती जर सोडली तर मित्रांनो या ठिकाणी द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमीपर्यंत त्याच्यावाले प्रकार पडू शकतात. आता इथं बघा, प्राप्त धन, जितेंद्रिय, गजानन आणि नीळकंठ यातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होते, म्हणून हे सर्वच बहुव्रीही समासाची उदाहरणं पडतात. आता या ठिकाणी प्राप्त धन म्हणजेच काय, प्राप्त आहे धन ज्याला असा तो धनवान, धनिक अशा तिसऱ्या पदाचा बोध होतो. मात्र इतर ला लागलेला आहे, बघूया नंतर. जितेंद्रिय, जिंकली आहे इंद्रिय ज्याने असा तो, ने, ज्याने. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला असा तो, गणपती. जिंकली आहे इंद्रिय ज्याने असा तो, मारुती आणि महावीर. नीळकंठ, निळे आहे कंठ ज्यांचे असे तो, शंकरजी, ज्यांचे. आता इथं बघा या ठिकाणी मी ज्या ठिकाणी असं डार्क केलेलं आहे ना त्या ठिकाणी थोडंसं फोकस करा. ला, ने, ला आणि चे. आता लालामध्ये चतुर्थी आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय पडतात सला ना ते, स ला ना ते हे प्रत्यय पडतात, तुम्हाला माहित आहे. परंतु द्वितीय आणि चतुर्थीमध्ये काय फरक आहे हे लक्षात घ्या. द्वितीयामध्ये तो जो शब्द असतो तो कर्माचे काम करतो आणि इथे दान किंवा भेटीचा उल्लेख असतो.
दान किंवा भेट म्हणजेच काय, या ठिकाणी गजानन आहे की नाही, गजाचे आहे आनन ज्याला असा तो ला, ला इथं भेट झालेली आहे, म्हणजेच गजाचं हत्तीचं जे तोंड आहे तर ते असं भेट म्हणून, भेट म्हणजे अटॅच आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी येतं क साठी 2. क साठी 2 जिथे ओळखता आलं ते आन्सर ठरतं. या ठिकाणी सेकंड राईट येते. आता या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा सांगतोय, मग उरलं काय तर द्वितीयासाठी. प्राप्त आहे धन ज्याला ला, हा येतो द्वितीय, कारण की दोघांचे सलानातेच असते. असाठी मित्रांनो काय येतं तर 3, इथे बरोबर आहे. ओके, सो सेकंड ऑप्शन राईट येते. पुन्हा असं जिंकली आहे इंद्रिय ज्याने, ने म्हणजे नेयसी, नेयसी हे तृतीयामध्ये जातं, कारण की तृतीय विभक्तीचे ते प्रत्यय ठरतात. या ठिकाणी येतं हे 4 नंबर, म्हणजे इथं आलं 2, इथे आले 3, इथे काय आले तर 4, आणि गजान येस ह्या गजानन म्हणजे इथं 2, आणि इथे आता निडे आहे कंठ ज्याचे असा तो, चे म्हणजे षष्टी, षष्टी म्हटलं तिथं 1, 3 4 2 1 आन्सर येते. सो 3 4 2 1. या ठिकाणी आपल्याला समास पण करावाच लागणार आहे, बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चला पुढे जाऊया. आता आकृत्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जाते बघा. ही आकृती मी थोडीशी आडवी करून दाखवतो तुम्हाला. ही आहे पूर्णत्व होण्यास संदर्भातली आकृती. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी पूर्णत्व केव्हा प्राप्त होईल, 1 2 3 आणि 4 कसं प्राप्त होईल. या ठिकाणी ही रेष मारली तरच त्याला पूर्णत्व जवळपास प्राप्त झाल्यासारखं वाटते पहिल्या राऊंडमध्ये. नंतर मग इकडून असं केलं, त्याला अशा जर आपण रेषा मारल्या की ते झालं आता सुरू. मग हा जो स्टार आहे तर तो आपण या ठिकाणी असा काढू शकतो. त्यानंतर हा जो अशी रेषा आहे तर इथे देऊ शकतो. मग हा आतमध्ये आहे तर हा सुद्धा आपण या ठिकाणी आतमध्ये लावू शकतो, जेवढ्या काय असेल अशा. ठीक आहे, मग हा असा आहे आणि त्याच्यानंतर हे असं आहे. झाले. आता हे पूर्णत्व दर्शवणारी एवढा बरोबर पार्ट्स आपल्याला कुठे दिसून येतो तर ते लक्षात घ्या. थर्डमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे की थर्डमध्ये आहे हे फक्त लक्षात घ्यायचं. आता फोर्थमध्ये तर नाहीच आहे, कॅन्सल, कारण की सर्वप्रथम हा असा आहे, इथे स्टारच नाही आहे की नाही. याचंवाला प्रतिमा इकडे येईल ना. ठीक आहे, अशी अपोजिट प्रतिमा आहे बघा, अशी आणि अशी. सो या ठिकाणी काय येणार आहे आन्सर तुम्हाला दिसून येतं, सेकंड ऑप्शन हे राईट आन्सर येते. अगदी त्याला तंतोतंत जुळणारी हे या ठिकाणी आकृती आहे. म्हणजेच जे नॉन व्हर्बल रिझनिंग आहे त्या संदर्भातले सुद्धा प्रश्न आपण एक एक घेणार आहोत या मिक्सरमध्ये. ही आहे वेन डायग्राम, वेन आकृत्या. आता वेन आकृत्यामध्ये वेगवेगळ्या वेन आकृत्या असतात. ह्या एवढ्या तर वेन आकृत्या आहेच, पण याच्या व्यतिरिक्त वेन आकृत्या येतात. अशी, हे पण एक वेन आकृती आहे की नाही. त्यानंतर ही एक अशी पण वेन आकृती आहे की नाही. असे 4 आणि 2 6 पण झाल्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या. एक आकृती अशी पण आहे बघा, आणि याला अटॅच होणारी. ज्या वेगवेगळ्या आकृत्या असतात, एक घटक दिलेले असतात आणि त्या घटक निहाय आपल्याला आकृत्या ओळखायच्या असते. या ठिकाणी घटक कोणता आहे तर भाषा, इंग्रजी आणि कन्नड. आता इंग्रजीसुद्धा भाषा आणि कन्नडसुद्धा भाषा आहे. भाषाचं नेतृत्व करणारा मोठा गोल असतो आणि इंग्रजी आणि कन्नड या ठिकाणी इन्क्लूड होतात. कन्नड अतिशय सोपा प्रश्न याच्यासाठी घेतला की अगदी मिक्सरची सुरुवात आहे. टेट मिक्सर म्हणजे 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी मिक्स घेत आहोत. सेम टू सेम जुळते कुठं तर चौथ्या याच्यामध्ये. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रकारच्या बऱ्याचशा आकृत्या तुम्हाला करावं लागेल. काही काही आकृत्या खूपच कठीण असतात. ही अगदी सोपी आकृती झाली. ठीक आहे, चला नेक्स्ट 7वा प्रश्न. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अल्फा सिरीज आणि नंबर सिरीज वर प्रश्न 100% विचारले जातात. अल्फा सिरीज आणि नंबर सिरीजवर म्हटलं मी. ठीक आहे, आता या ठिकाणी अल्फा सिरीजमध्ये बघा, ही अल्फा सिरीज आहे. याचं आणि याचं कनेक्शन कसं काय हे क्षणभरामध्ये ओळखता आलं पाहिजे. एन इथं आहे, एनसाठी डी क्यू आहे, म्हणजे 100% 3 किंवा 4 आपल्याला आन्सर येते. 101% येते. आता एम एन ओ पी 2 या ठिकाणी आलेले आहे. सो डब्ल्यू
एक्स वाय नंतर या ठिकाणी येणार आहे झेड, म्हणजे झेड डी क्यू असं आन्सर येते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 8वा प्रश्न लक्षात घ्या. या 8व्या प्रश्नामध्ये मॅथमॅटिक्समध्ये ॲप्रोक्झिमेशन नावाचा चॅप्टर असतो. कोणता? ॲप्रोक्झिमेशन नावाचा चॅप्टर. ॲप्रोक्झिमेशन. आता ॲप्रोक्झिमेशन नावाच्या चॅप्टरमध्ये अंदाजे मूल्य आपल्याला हे काढायचे. सो आता अंदाजे मूल्य काढायचं म्हटलं तर आपल्याला थोडीशी सूट असते कुठे काय लिहायचं वगैरे. आता या ठिकाणी आपण घेऊया ते बघा. या ठिकाणी 360.98 याचा स्क्वेअर रूट जर काढला तर 361 हे होतात. पॉईंट नंतर 9 आलेला आहे, पॉईंट नंतर 5 येवो 6 येवो 7 येवो किंवा 8 किंवा 9 जरी आला तर याला कट करायचं, 1 न वाढवून द्यायचं, म्हणजे हे झाले 361. सो या ठिकाणी आपण 361 घेतले, गुणिले याचं सुद्धा आपण तसंच करणार, 1819 घेणार, प्लस याचं सुद्धा आपण तसंच करणार, याच्यावाले 1083 घेणार, डिवायडेड बाय या ठिकाणी मात्र डायरेक्टली 57 घेणार. आता क्वेश्चन मार्क. आता सर्वप्रथम बॉडमासच्या नियमानुसार 57 याला भाग द्यावा लागतो. 19 19 19 3 57. त्यानंतर इथे सुद्धा आपण 19 5 95 होतात. 1008 वजा 95 घेतले तर त्या ठिकाणी या ठिकाणी किती येतात? 3 आणि या ठिकाणी येतं 3. नंतर हा 3 अटॅच केला तर 133 झाले. 19 7 लक्षात घ्या. आता किती? 19 7. 19 गुणिले 7 म्हणजे 133 होतात. 9 7 63 6 7 1 6 किती 13, म्हणजे या ठिकाणी आले 57 झालं. पुन्हा भाग जातो मित्र. या ठिकाणी 3 1 3 3 म्हणजे 19चा भाग जाणार. 3 1 3 उरले 2 झाले 27, म्हणजे 3 9 27 म्हणजे 19 या ठिकाणी आले. आता वर्गमुळात 361 जर घेतले तर 19 गुणिले 19 प्लस 19 झालं. 19चा वर्ग येतो 361 प्लस 19 जर आपण त्याच्यामध्ये अटॅच केले तर 0 या ठिकाणी येतं 8 आणि या ठिकाणी येतं 3. सो 380 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे अप्रोक्सिमेशन या शब्दानुसार आपण ही सर्व क्रिया केली आणि आपल्याला प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलेला आहे. देन 9वा प्रश्न लक्षात घ्या. 9वा प्रश्न आहे इनइक्वॅलिटीच्या संदर्भात. इनइक्वॅलिटी लक्षात घ्या. इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी म्हणजेच काय? असमानता. असमानताच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आता स्टेटमेंट आणि कॉन्क्लुजन याचं कंपॅरिझन आपल्याला करायचं असते. या ठिकाणी सर्वप्रथम बघायचं कॉन्क्लुजनकडे. कॉन्क्लुजन आहे एच ग्रेटर दॅन बी. इथून जर आपण एच आणि बी पर्यंत जर बघितलं आणि असा जर आपण याला कट केला तर एच आणि बी पर्यंत कोणकोणती चिन्ह येतात? हे चिन्ह आलं ग्रेटर दॅन इज इक्वल टू, नंतर ग्रेटर दॅन, नंतर स्मॉलर दॅन, नंतर इज इक्वल टू. या ठिकाणी टक्करच झाली म्हणून एच ग्रेटर दॅन बी हे काय येतं? रॉंग येतं. कारण की टक्कर जर झालेली असेल तर कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, तो CNDचा संबंध असतो. कॅन नॉट डिफाईन. दुसरं एफ इज लेस दॅन एस. एफ इज लेस दॅन एस ज्यावेळेस आपण इथं बघतो तर या ठिकाणी सुद्धा एफ आणि एसच्या दरम्यान स्मॉलर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन आहे. मग या ठिकाणी सुद्धा टक्कर झालेली आहे म्हणून इथे सुद्धा काय होणार तर कॅन नॉट डिफाईन होणार आहे. हे सुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणून 4 ऑप्शन या ठिकाणी आहे. ओनली वन इज कॉन्क्लुजन, ओनली वन इफ ओनली कॉन्क्लुजन फर्स्ट फॉलोज सेकंड, फर्स्ट ऑर सेकंड, आणि नॉट वन नॉट सेकंड, म्हणजेच नायदर कॉन्क्लुजन फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज. सो आपलं प्रॉपर आन्सर येते 4th. 10वा प्रश्न लक्षात घ्या. 10वा प्रश्न आहे मॅथमॅटिक्सशी रिलेटेड. 2750 या रकमेवर 8% वार्षिक दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र वगैरे आपण काही वापरणार नाही. फक्त एकच क्रिएशन करणार की 8% याच्यामध्ये 100 ॲड करणार, हे टक्के कॅन्सल करून डिवायडेड बाय 100 करणार, म्हणजे हे होते 108 भागिले 100. मित्रांनो याचा जर भाग दिला आपण तर 2 पंचे 10, 2 चूक 8, 2 पंचे 10 हे झाले 54 भागिले 50. पुन्हा याला 57 भागिले 25 आपण एकदम शॉर्टकट करू शकतो. आता 2 वर्षासाठी म्हणते तो 27 भागिले 25 गुणिले 27 भागिले 25 गुणिले ही रक्कम 2750. राईट? ओके. आता याचा आपल्याला भाग द्यावा लागेल. 25 1 25, 25 1 25 उरले 2, 25 1 25 म्हणजे 110 झाले. 25 1 25, 25 चूक 100
उरले 10 झाले 100 म्हणजे 25 100 म्हणजे 4.4 आले. आता या ठिकाणी बघा 27 गुणिले 27 गुणिले हे 4.4 हे एवढं काढल्यानंतर त्याच्यातून 2750 वजा केले का आपल्याला प्रॉपर आन्सर या ठिकाणी निघून जाते. आता 27 गुणिले 27चा वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे, जो 729 येतं, गुणिले 4.4 जर केलं की डायरेक्टली आपल्याला आन्सर निघून जाणार. 4 9 36 3 4 2 8 8 3 येते 11 एक आला आजचा 4 7 28 ने किती झाले 29 असा हे काढला तर पुन्हा 4 न असा भाग जातो 6 इथे 7 0 इथे 2 इथे 3 3207.6 ही झाली रास. आता राशीतून ज्यावेळेस आपण मायनस करतो काय मुद्दल की मग आपल्याला चक्रवाढ व्याज निघते. 2750 आपल्याला याच्यातून काय करायला लागेल आता तर वजा करायला लागेल. सो वजा 2750.0 6 7 इथे 5 उरतात, हात चालू 1 12तून 8 गेले, 12तून 8 गेले तर या ठिकाणी काय राहतात तर 4 राहतात, इथे 0 दिला तर 0 म्हणजे 457.6 रुपये हे काय येतं तर चक्रवाढ व्याज येते. एकंदरीत आतापर्यंत हे सर्व प्रश्न आपण घेतलेत. या ठिकाणी सर्वच प्रश्न खूपच इम्पॉर्टंट होते. 1 पासून तर आपण 10 पर्यंतचे सर्व प्रश्न मित्रांनो कंप्लीट केलेले आहे. मिक्स क्वेश्चन सिरीजमध्ये या पद्धतीने जर का तुम्हाला शिकवलं गेलं तर पूर्णच्या पूर्ण असं वाटतं की 200 मार्काच्या पेपरमधले आपण काहीतरी प्रश्न सॉल्व करू शकतो. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.